नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की आता कावेरी घरी आल्यामुळे आता ऐश्वर्याचं सगळं पितळ उघड पडणार, म्हणून आता ऐश्वर्या मुद्दाम चक्कर यायचं नाटक करते आणि हे सगळं सारंगला माहीत असतं, कारण त्या दोघींचाच प्लॅन असतो. तर आता कावेरी येताच आता ऐश्वर्याला चक्कर येते. तेव्हा आता सारंग म्हणतो पाणी आणता का जरा. तेव्हा आता लता म्हणते की हो, पोरीसाठी आईलाच झटावं लागेल ना. तेव्हा आता कावेरी लताच्या तोंडाकडे बघत असते, नेमकी ही बाई काय म्हणते, काय ही पोरगी तर माझी आहे, असे प्रश्न आता कावेरीच्या डोक्यात येत असतात. तर लता आता किचनमध्ये येते आणि डायनिंग टेबलवरून पाण्याचा ग्लास घेऊन पाणी ओतत असते आणि खूप रडत असते. तिला रडू आवरतच नसतं. तेव्हा आता जानकी म्हणते पाणी कोणासाठी घेऊन चाललाय. तेव्हा आता लता म्हणते की माझ्या पोरीसाठी. तेव्हा आता हे ऐकून जानकीलाही मोठा धक्का बसतो. माझी मुलगी चक्कर येऊन पडली असं रडत रडत आता जानकीला सांगत असते लता. तेव्हा आता लता पाणी घेऊन ऐश्वर्याच्या रूममध्ये जाते. तर ऐश्वर्या म्हणते की तुझी एक चूक खूप महागात पडू शकते आई, तू ऐकते का माझं. तू आता प्लीज कोणाला सांगू नको की तू माझी आई आहे म्हणून. सगळ्यांसमोर तुझाही माझा आणि काही संबंध नाही आहे असं सांग, दाखव. आता ती लताला सांगत असते. तेव्हा लता तिचं ऐकत असते. तर आता सुमित्रा आणि जानकी दोघेही गप्पा मारत असताना कावेरी त्या ठिकाणी येते आणि म्हणते खोटं बोलते ती. तेव्हा आता सुमित्रा म्हणते तुम्ही इथे काय करताय. तेव्हा आता कावेरी म्हणते काय नाही, मला जानकीशी जरा बोलायचं होतं, तिच्याशी महत्त्वाचं काम होतं. तेव्हा आता सुमित्राला खूप राग येतो. सुमित्रा म्हणते करा तुम्हाला काय करायचं आहे ते, असं म्हणून तिथून रागारागात निघून जाते. तेव्हा आता कावेरी जानकीला म्हणते हे बघ जानकी, बाळा तुमच्या घरातलं कोणी जर याच्यावर सही केली ना तर त्यांची शिक्षा कमी होऊन जाईल. बाळा प्लीज माझ्यासाठी एका आईसाठी कर ना गं हे. तेव्हा आता जानकी त्या पेपरवर सिग्नेचर करेल का, सही करेल का, हे आपल्याला येणाऱ्या पुढील भागात पाहायला मिळेल. तर मंडळी, अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. असेच नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचले जातील आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा.